भारतीय जनता पक्ष काय डावपे जागतो, काय राजकारण करतो याचाही परिणाम असेल या घटनांवर. आणि दुसरीकडे शरद पवारांनी खूप इमोशनल अपील केलं तर सुनेत्रा पवार आणि त्यांचे कुटुंबीय काय कॉल घेतात याचाही महत्वाचा जागा असेल. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे काही मंत्री सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यांचं भवितव्य काय आहे किंवा त्यांना नेतृत्व कोणाचं मिळणार आहे? करड्या शिस्तीचा माणूस, सकाळी 6लाच उठून काम करणारा माणूस, विलक्षण झपाट्याने करणारा माणूस, 16-16, 18-18 तास काम करणारा माणूस, निर्व्यसनी माणूस आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राची व्हिजन पण त्यांना होती. म्हणजे कोणी गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल. कारण मुळात पवारांच्या राजकारणाचा संबंध आहे आणि पवारांचं राजकारण हे कधी निस्संदिग्ध काही सांगणारं नाही. अजित पवार ठळक-पळक सांगणारे होते म्हणून त्याचे निर्णय दिसले आपल्याला. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, राज्यामध्ये 2 दिवसापूर्वी अशी काही घटना घडली ज्याने अख्खं राज्य हेलावून गेलं, हळहळून गेलं, धक्का बसला आणि हा धक्का इतका भयानक होता की राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राला अशा पद्धतीचे धक्के यापूर्वी बसलेले नाहीत अशातला भाग नाही, परंतु हा धक्का काही वेगळ्या पद्धतीचा होता आणि तो धक्का सहन करण्याची शक्ती महाराष्ट्राला मिळण्याकरता आणखी काही काळ जावा लागणार आहे. अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं आणि ते देखील अपघाती निधन झालं. या अपघाती निधनाच्या नंतर जी काय परिस्थिती राज्यावरती उद्भवलेली आहे, या उद्भवलेल्या परिस्थितीवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या जाण्यानं राज्याचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे, राज्यातल्या राजकारणाचं काय नुकसान झालेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर याच्या पुढे अजितदादांची पोकळी भरून निघणार असेल तर ती कशी पद्धतीने निघणार आहे, मुळात ती निघणार आहे का, आणि जर निघणार नसेल तर त्याच्यावरती पर्याय काय, अशा पद्धतीचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांवरती आपण उत्तर शोधण्याची प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, राज्यामध्ये अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. राजकीय संकट ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं एक संकट राज्यासमोर उभं राहिलेलं आहे आणि हे संकट इतकं अनपेक्षितपणे उभं राहिलेलं आहे की कोणी त्याची कल्पना देखील केलेली नव्हती. ज्या पद्धतीनं अजितदादांचा एकंदरीत कामाचा झपाटा होता, काम करण्याचा उरक होता, काम करण्याची शैली होती किंवा एकंदरीतच त्यांचा जो काय प्रभाव होता कामकाजावरती, राजकारणावरती म्हणा, प्रशासकीय कामकाजावरती म्हणा, या सगळ्याचा जो काय एकत्रित परिणाम होता हा एकदम अचानक एवढी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. या पोकळीच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय सांगता येईल, कारण पवार घराण्याचं एकंदरीत राजकारण, एकंदरीत सामाजिक कार्य किंवा एकंदरीत त्यांचं जो काय पकड आहे ही आपण अत्यंत जवळून पाहिलेली आहे. हे बघा, अजित पवार हे विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आणि जसं पूर्वीपासून आपण बातम्यांमध्ये लिहित आलो की फोन घणघणायला लागले वगैरे, कारण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते. तसं अक्षरशः म्हणजे मोबाईल थांबत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला ही घटना इतकी धक्कादायक आणि इतकी अविश्वसनीय होती की मुळात खरोखर आधी विश्वास बसत नव्हता असं काही घडेल. म्हणजे तुमचं अजित पवारांशी रक्ताचं नातं असो नसो, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल, तर बहुतांश लोकांना असं वाटतं, "नाही हो, नाही, जरा चेक करा, बघा ना." ते नसतील, ते वाचले असतील. म्हणजे हे अगदी एखाद्या घरच्या कोणाचं तरी ॲक्सिडेंटची बातमी कळल्यावर माणसांच्या प्रतिक्रिया असतात, तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जवळपास ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा सकाळी बातमी कळली त्यांच्या होत्या, की "नाही, नाही, असं नाही होणार. ते वाचतील, असं कसं?" वगैरे. ह्या पद्धतीच्या प्रतिक्रिया होत्या. इतका आपलेपणा त्या माणसाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला होता. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, की धक्कादायक आहे कुठल्याही व्यक्तीचं अपघाती मृत्यू होणं, आकस्मिक निधन होणं. याने ती व्यक्ती म्हणजे ते निधन हे चटका लावून जाणारं असतं. अपघाती मृत्यू हा कायम असा चटका लावून जातो. नैसर्गिकरित्या माणूस आजारी पडला, दीर्घकाळ आजारी आणि नंतर गेला तर थोडी मनाची तयारी होते. जसं पूर्वीच्या काळी तार करायचे, की रश इमिजिएटली. म्हणजे मग कुणीतरी आजारी वगैरे असं कळायचं आणि हळू मन त्या घटनेकडे जातं, मनाचं त्या दिशेने जातं, तयारी होते कुठेतरी काहीतरी वाईट कळणार आहे याची. इथे अचानक ही बातमी आली आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला, देशातल्या अनेकांना धक्का बसला असेल आणि त्याचं कारण आहे की अजित पवारांचा डायनामिझम
त्यांची कार्यशैली तुम्ही जसं म्हणालात तसं झपाटा होता. ते आपले काका शरद पवार यांच्या मुशीतच तयार झाले होते आणि तुम्ही म्हणालात, की मी खूप वर्ष पाहिलं तर मी 91 साली ते खासदार झालेत. ते आणि त्याच्या थोडं आधीपासून कारण मी 88 साली पत्रकारितेत आलो आणि दैनिक सकाळमध्ये मग नंतर लोकसत्तामध्ये दीर्घ कारकीर्द केली 13-14 वर्षाची. तर पुण्यामध्ये रिपोर्टिंग करताना अजित पवारांच्या वर्षानुवर्ष भेटी होत असत. म्हणजे प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने, एखाद्या सभा समारंभात, एखाद्या कार्यक्रमानंतर चहा पिताना, अगदी जेवताना बरोबर अशा पद्धतीच्या त्या भेटी. म्हणजे ते काही जाहीर पब्लिक प्लेसमध्ये जेवत नसत कधीही. परंतु पत्रकारांसाठी जेवताना गप्पा त्यांनी मारल्यात काही वेळेला सर्किट हाऊसवर असेल, आणखीन कुठे असेल. तर ह्या गप्पांमध्ये अजित पवार यांचं एक अ, अ, भावणारे पैलू कुठले होते? तर हा माणूस अतिशय स्ट्रेट म्हणजे ज्याला राजकारण हे थिक स्किन्ड किंवा अगदी निगरगट्ट लोकांचं क्षेत्र आहे अशा पद्धतीने जे म्हणलं जातं, तर तसं त्यांच्यावर ते टग्या असल्याचा आरोप तेही म्हणले होते मी टग्या आहे. पण टग्या कुठल्या अर्थाने? तर ही वॉज अ गो गेटर म्हणजे एखादं काम म्हणजे धडाक्याने करणं, या बाबतीतले गो गेटर होते. आणि ती शैली आक्रमक होती त्यांची. ते डायनामिक होते. अतिशय वेगवान निर्णय ते घ्यायचे. त्यामुळे त्यांना असं शांतपणे काहीतरी करतायत असं कोणी पाहिलेलं नाही. त्यांचा चालण्याचाही वेग अगदी चांगल्यापैकी होता शेवटपर्यंत. म्हणजे ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चालले तरी त्यांच्या बरोबर चालणं एखाद्याला अवघड होईल. म्हणजे असा त्यांच्या चालीचा वेग देखील होता आणि तोच कार्यशैलीचा वेग होता. दुसरी गोष्ट त्यांचं वैशिष्ट्य जे सगळे लोकं सांगतात, की जे आम्ही अनुभवलं अनेक वर्ष, की एखादं काम कुठलातरी माणूस घेऊन आला तर ते होणार नसेल, तर कुठलाही राजकारणी थाडकन ते होणार नाही असं सांगत नाही. तो म्हणतो बघू, करू. तर बघू, करू वगैरे हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. बघू किंवा करू नव्हे. होणार असेल तर हो, होणार नसेल तर नाही. म्हणजे इतकं थेट ते सांगायचे, "अरे हे काय होणार नाही, ते नादी लागू नको, खेटे घालू नको उगाच." आणि होणार असेल तरी सांगायचे, "हे मी करतो, परत 4 वेळा येऊ नको, इथे खेटे घालू नको, खर्च करू नको मंत्रालयामध्ये यायचं. ते होईल, मी करतो, कळवलं तुला." तर या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत होती आणि एक गाव 2 तुकडे या पद्धतीने. म्हणजे ते जे पहाटेचा शपथविधी त्यांनी केला फडणवीसांबरोबर तेव्हाही आता किती काळ हे रेंगाळत ठेवायचं? काय ते करा पटकन. अशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया होती पहिली. तर त्यांचं एकूण वागण्या बोलण्यामध्ये हा डॅश जो असतो ना, की जसं लहानपणी सगळी मुलं खेळतात त्याच्यामध्ये एखादा जो असतो त्याचा जरा कुठल्याही खेळात वेगच जास्ती असतो. तसं त्यांचा वेगच जास्ती होता. म्हणजे लौकिक अर्थाने ते शिक्षणामध्ये काहीतरी फार ब्राईट स्टुडंट होते असे नव्हते. परंतु शरद पवारांनी त्यांच्या घरामधल्या सगळ्या चर्चांनंतर निर्णय घेतला होता, की अजित राजकारणात येतील आणि हा निर्णय किती योग्य होता हे अजित पवारांनी सिद्ध केलं. त्याच्या पलीकडे जाऊन शरद पवारांचे वारस होताना शरद पवारांचे अनेक चांगले गुण त्यांनी घेतले, अनेक वाईट गुण त्यांनी टाळले. म्हणजे अजित पवार हे पूर्ण निर्व्यसनी. शरद पवार काही व्यसनी वगैरे म्हणून प्रसिद्ध नाहीत. परंतु व्यसनाचं काही वावडं नाही. म्हणजे त्यांना गुटखा त्यांनी खूप वर्ष खाल्ला आणि त्याचे परिणामही ते आता भोगतायत. त्यांना कर्करोगाला सामोरं जावं लागलंय. ते अतिशय डिटर्मिनेशन असलेले नेते असल्यामुळे ते कॅन्सरशीही झुंजले. त्यानंतरही दीर्घकाळ ते काम करतायत. परंतु अजित पवार हे निर्व्यसनी राहिले आणि त्याला कारण केवळ शरद पवार असं नाही, तर त्यांचे वडील देखील आहेत. म्हणजे त्याचं कारण असं, की आजूबाजूला आपण समाजात जे बघतो, त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतो. तसं अजित पवारांनी व्यसन केलं नाही, तशा अर्थाने कुठेही. इनफॅक्ट आता जे देवेंद्र फडणवीसांनी लेख म्हणजे Facebookला पोस्ट टाकली आहे. त्यात जे लिहिलंय ते इतकं इंटरेस्टिंग आहे, की त्यांनी असं लिहिलंय, की अजित पवार आणि ते विमानातनं कधी गेले तर त्याच्यामध्ये हे जे फ्लेवर्ड मिल्क असतात, सुगंधी दुधं जी असतात, दूध, ताक असे पदार्थ ते प्यायचे. आणि ते सांगायचे, की "मी रोज दूध हळद पितो, तुम्ही पण पीत जा." तर या पद्धतीने आणि फिटनेसवर त्यांचा भर असायचा. एखाद्या पत्रकाराला मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये किंवा कुठल्यातरी मीटिंग नंतर शांत होणार आहे, "काय केवढं पोट वाढलंय? काय वय काय तुझं?" असं सहज इन्फॉर्मली विचारतील. म्हणजे समोरच्या माणसाशी कम्युनिकेट करताना त्याच्यातून आपल्यातलं अंतर कमी करण्याची जी हातोटी असते, उत्तम संवादकाकडे, ती त्यांच्याकडे होती. रूढार्थाने ते उत्तम वक्ते नव्हते. पण गेल्या 15 एक वर्षामध्ये त्यांनी वक्तृत्वाकडे लक्ष दिलं होतं. त्याच्यानंतर ते वृक्ष आहेत असं वाटायचं डायनामिक असले तरी, करड्या शिस्तीचे आहेत. पण त्याच्याबरोबर विनोदाची झालर असली पाहिजे भाषणात, हे त्यांनी आवर्जून केलं. म्हणजे एक 10 ते 15 वर्षापूर्वी पुण्यात आशा भोसलेंच्या समवेत एका कार्यक्रमाला ते होते आणि त्यावेळेला आशाबाईंनी देखील आश्चर्य व्यक्त केलं, "अरे, अजित पवार इतके विनोदी बोलू शकतात?" कारण त्यावेळेचं पहिलं भाषण ते त्यांचं असेल पब्लिक डोमेनमधलं, की जे थोडंसं विनोदी शैलीने लिहून दिलं होतं. त्यांचे कोण लिहून देणारे असतील त्यांनी. आणि ते त्यांना फार प्रेझेंट नव्हतं करता आलं, तरी ते गाजलं होतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की आपण जे नेहमी भाषण करतो आणि असं थार त्यांचं भाषण म्हणजे त्या गेल्या 15 आठवड्यातल्या घटनांचा आढावा, त्यातनं काही निर्णयाची माहिती, काही पॉलिटिक्स असं ते मिक्सचर असायचं. पण त्या कार्यक्रमानंतर आशा भोसलेंबरोबरच्या त्यांचं भाषण बदललं. मग त्यात नर्मविनोदी शैलीने काही गोष्टी यायला लागल्या आणि कालांतराने सवयीने त्या त्यांनी आत्मसात केल्या. प्लस ही विनोद बुद्धी ही विनोदाकडे आतापर्यंत त्यांनी त्या प्रांताकडे पाहिलंच नव्हतं.
मग एखादा दुसरा वक्ता कसा विनोद करतो, मग कसं करायचं, पटकन खेचायची कशी. म्हणजे खाजगी गप्पांमध्ये काही लोकं दुसऱ्याची खेचतात, आपल्यालाही माहिती आहे. पण त्यांना विनोदी भाषण नाही करता येत. तसं अजित पवारांनी खाजगी गप्पांमधला अनौपचारिक याच्यात एखाद्याला पटकन खेचणं वगैरे हे पण केलं आत्मसात आणि भाषणांमधनं नर्मविनोदी शैलीने एखाद्याची टोपी उडवणं वगैरे हे पण आत्मसात केलं. अगदी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला कोणी, तर थाळगणा आता तूच ये गाड्या माझ्या जागी तूच राज्य कर, म्हणजे तू सोडवशील प्रश्न. या पद्धतीने ते उत्तरं द्यायचे. म्हणजे तो येऊन करू शकणार नाही हे माहिती आहे. पण हे काही सोपं नाही, हे सांगायला उत्तर तसं द्यायचे. तर या पद्धतीने विनोदी शैलीनी विनोदाचे प्रकरण करत गंभीर मुद्दे पोहोचवणं हे देखील त्यांनी अलीकडच्या काळात आत्मसात केलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या स्वभावाचे पैलू आहेत त्याच्यामध्ये करड्या शिस्तीचा माणूस, सकाळी 6:00लाच उठून काम करणारा माणूस, विलक्षण झपाट्याने करणारा माणूस, 16-16, 18-18 तास काम करणारा माणूस, निर्व्यसनी माणूस आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राची व्हिजन पण त्यांना होती. दुसरं ब्युरोक्रसीवर पकड होती, की जी त्यांच्या काकांकडूनही त्यांनी शिकले होते. त्याच्याही पलीकडे जाऊन फापट पसारा बोलायचे नाही, मुद्द्याचं बोला. कामाचं काय ते बोला. दुसरी गोष्ट त्यांचा आणखीन एक कटाक्ष असायचा टापटिपीचा, नीटनेटकेपणाचा. त्यांचे कपडे उत्तम असायचे. म्हणजे कुठेही चुणी पडलेली काहीतरी इस्त्रीच नाही असलं दिसणार नाही. चपला, बूट किंवा जे काय घालत असतील, सूट असेल, पॅन्ट असेल, शर्ट असेल, पांढरे कपडे असतील. विधान भवनामध्ये जे विधानसभेची सत्र होतात आपण पाहिलंय. अजित पवार सर्वाधिक काळ उपस्थित असणारा माणूस. जर पक्षाच्या कार्यासाठी किंवा एखाद्या निधनामुळे वगैरे श्रद्धांजलीसाठी कुठल्या गावाला जावं लागलं तर जुन्या नेत्यासाठी. पण अदरवाईज विधानसभेचं कामकाज ते कधीच चुकवायचे नाहीत. म्हणजे वैधानिक जबाबदारी जी आहे ती पूर्ण पार पाडायची. विधानसभेत सगळ्यात आधी यायचे. 11ला हाऊस सुरू असेल तर ते 10:55ला बसलेले असायचे. म्हणजे असं नाही की 10:58ला आलेत. तर अतिशय करड्या शिस्तीचे, नीटनेटके वागणारे, तुमच्या घरी आले समजा जेवायला तरी ते ताटलीला पोचा आला असेल, "अरे काय चांगल्या ताटल्या घ्या की जरा" वगैरे. म्हणजे अपमान करतील असं नाही. पण नीटनेटकेपणा, टापटीप असावी. कपाचा टोका उडला असेल तर, "अरे नवा सेट देऊ का तुला? हे असले कप कशाला वापरताय?" तर इतकं किंवा एखाद्या फरशीला भेग असेल तर ती बुजवून घ्या, हे सांगायला विसरणार नाहीत. सतरंजीची घडी असेल तर नीट घाल गेल्या का? असं सांगतील. तर इतकं पटकन आत्मीयता निर्माण करेल, लोकांच्या जीवनाला स्पर्श करेल आणि नेत्याचं ते व्यवस्थित एक लक्षण असतं, की तो कार्यकर्त्यांना आपला वाटला पाहिजे आणि आपल्यातला कोणीतरी गेला वाटलं पाहिजे. ही जाणीव काल आणि हीच भावना महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी होती. म्हणजे छोट्या-छोट्या गावात पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे आता भोर जिल्हा हा त्यांच्या मागे राहणार नाही तशा अर्थाने. पण भोर जिल्ह्यामध्ये आज अनेक गावातल्या भोर जत्रा तालुका. या रद्द झालेल्या आहेत. तर ते जेवण लोकांना करून वाटा, पण कुठलाही उत्सव करू नका. फक्त देवीची पूजा करून घ्या. या पद्धतीने आज त्यांच्या निधनानंतर लोकं कार्यक्रम करतायत. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की जनतेची कामं केल्याशिवाय या प्रकारचं प्रेम कुठलाही नेता मिळवू शकत नाही. आणि अजित पवारांच्या निश्चितपणे. स्वभावाची मी वैशिष्ट्य, मी त्यांच्या कार्यशैलीची मी थोडंसं वैशिष्ट्य आणि याच लोकप्रतिनिधित्व दीर्घकाळ केलं, त्यांनी साध्य केलं. मी याच मुद्द्याकडे येऊ इच्छितो, की शरद पवारांना अख्खा महाराष्ट्र माहीत होता, खळानखळा माहीत होता. कार्यकर्त्याला गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखायचं अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. तीच परिस्थिती अजितदादांबरोबर आली. मात्र शरद पवारांचा मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे काही गुण त्यांनी शरद पवारांचे घेतले नाहीत. त्याच्यामध्ये शरद पवारांचा जो फटकळ न बोलण्याचा किंवा तडकाफडकी न बोलण्याचा किंवा काँग्रेसची पद्धतीने म्हणजे काँग्रेसची पद्धत म्हणजे थंडा करके खाओ ही नावाची जी काही पद्धत असते की बाबा पटकन समोरच्याला थानपत्ता लागू न देण्याचा हा स्वभाव न असताना तो न घेता उलट तडकाफडकी बोलणं, जो काय निर्णय असेल तो सांगून टाकणं, हे अशा पद्धतीचे गुण घेऊन देखील ते कार्यकर्त्यांना आपलेसे का वाटले आणि कार्यकर्त्यांचा इतका मोठा घोटाळा त्यांनी कसा काय निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पूर्वीचा काँग्रेस पक्ष आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचं असलेलं स्थान याच्यापेक्षा स्वतःचं वेगळं स्थान ते निर्माण करू शकलेले आहेत. तोंडात ते फटकळ असून सुद्धा तडकाफडकी निर्णय घेण्याचा असून सुद्धा किंवा एखाद्या कार्यकर्त्याला फटकून बोलण्याचा असून सुद्धा ही जी त्यांची हातोटी होती ही नेमकी कार्यकर्त्याला का भावली आणि काल जो आपण विशाल जनसागर पाहिला, काल म्हणजे परवाच्या दिवशी आणि काल सुद्धा म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळी देखील तो विशाल जनसागर जो पाहिला हा त्यांच्यावरती असलेल्या प्रेमापोटी आला होता. इतक्या सहजासहजी लोकांना इतका मोठा जनसागर किंवा इतके मोठे लोक असे तासनतास ताटकळत असलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि गेल्यानंतर तर अजिबातच नाहीत. त्यामुळे ही जी काय परिस्थिती आहे ही नेमकी उद्भवण्याची कारणं काय आहेत म्हणजे ते कार्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला जोडून नेमके कशामुळे ठेवू शकले. 2 गोष्टी अशा आहेत, की ते त्यांच्या काकांच्या मुशीतच तयार झालेत. म्हणजे शरद पवारांचा संस्कार आहेच. त्यांनीच राजकारणात त्यांना पुढे आणलेलं आहे. अगदी जिल्हा बँकेपासनं सगळ्या निवडणुकांपर्यंत. परंतु ते करताना काय होतं, की आपण आपले आयडॉल म्हणजे त्यांचे आयडॉल शरद पवारच आहेत. पण तरी देखील आपल्या आयडॉलकडनं अनेक गोष्टी शिकताना कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. माणूस काही परमेश्वर नाही. माणूस हा माणूसच असतो. तसं शरद पवार असतील किंवा कुठलाही आपला आयडॉल.
त्याच्याकडनं शिकतानाच माणूस नकळतपणे त्याचं परीक्षणही करायला लागतं. आणि मग आपल्या आयडॉलमध्ये काय गोष्टी कमी आहेत किंवा माझ्या दृष्टीने त्याचं काय चुकलंय, असं जे वाटत असतं ते आपण टाळायचा प्रयत्न करतो. आणि तेच एक्झॅक्टली अजित पवारांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसतं, की शरद पवारांनी लोकांची कामं केली का? केली. प्रचंड केली. तीच अजित पवारांनीही केली. पण शरद पवार एक किस्सा सांगायचे फार पूर्वी. अगदी इन्फॉर्मल गप्पामध्ये तो मुद्दाम सांगतो आज मी. म्हणजे लक्षात येईल दोघांच्यातला फरक, की खेडेगावातली एक बाई म्हणजे बारामती तालुक्यातली एक गावातली बाई आली आणि मंत्रालयात ते आले असं कळलं. आता शरद पवारांचं सगळं इन्फॉर्मेशन नेटवर्क आणि हे सगळं फारच तगडं होतं. मग शरद पवारांनी हा किस्सा स्वतः सांगितला होता म्हणून सांगतोय, की ते म्हणाले, की आता आमच्या गावची बाई आहे नऊवारीतली आणि ती आली आहे बारामतीहून उठून मंत्रालयापर्यंत. बरं काम काय आहे तिचं? काहीतरी अतिशय फुटकळ काम आहे, की जे खरं तर मंत्रालयाच्या पातळीवरचं नाही आहे. स्थानिक पातळीवरचं आहे. पवारांनी काय केलं? ते स्वतः केबिन बाहेर आले आणि समोर तिला म्हणले, बरं तिची चौकशी आधीच केली होती त्यामुळे नाव माहिती आहे तिचं. पटकन म्हणाले, "अगं काय सरूबाई इकडं कुठे आली तू?" असं म्हणल्या ती बाई आदली, "अरे पवार साहेबांनी मला ओळखलं मुळात." आणि मग तिला घेऊन गेले केबिनमध्ये. "अगं सरूबाई काय काढलं इथं काम? तू मंत्रालयापर्यंत आली बारामतीहून उठून." मग सरूबाई म्हणली, "काहीतरी अमुक-तमुक काम आहे." ती म्हणली, "अगं बाई, त्यावेळेला जर समजा अजित पवार म्हणायचे फटकन, "तुला काय अक्कल आहे का? इथं कशाला आली? हे काय काम इथं होतं?" असं नाही. आणि अजित पवार अशा पद्धतीने नव्हते बोलत कोणाशी. अक्कल काढत नव्हते. पण समजावूनही सांगत होते. ते फरक सांगतो तुम्हाला. शरद पवारांनी त्या बाईला विचारलं, "काम काय?" आणि मग म्हणले, "अगं इथपर्यंत कशाला यायचं एवढ्या छोट्या कामासाठी? मी कशाला मुख्यमंत्री झालोय? मला सांगायचं ना, करून टाकतो" म्हणले. फोन उचलला, पलीकडे कोण आहे नाही माहीत नाही, बोलले. झापल्यासारखं केलं. म्हणले, "आज मी तहसीलदाराला झापलेला आहे." म्हणले, "तू जा तिकडं काम होऊन जाईल तुझं." आता आणि व्यवस्था केली. त्या बाईला शांतपणे काय जेव्हा खायला घालून तिला परत पाठवलं असेल गावी. कोणाकोणाला भेट ते सांगितलं असेल. तिथं फोन केला असेल. ती गेली, काम झालं. ती म्हणली, "बघा, साहेबांनी माझं काम केलं." तिने 5,000 लोकांना सांगितलं असेल. ते काम केलं नसेल सांगितलं. काम करण्यापेक्षा मला नावाने ओळखलं. सरूबाई म्हणाले. हे पवार सांगायचे, की तुम्ही भाजपचेही जुने नेते राम नाईकांसारखे सांगायचे, की तोंडात साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा आणि पायाला भिंगरी असली पाहिजे. तर तुम्ही यशस्वी व्हाल. ते शरद पवार, अजित पवार दोघांचंही वैशिष्ट्य. पण अजित पवारांच्या तोंडात साखर नाहीये. ते फटकळ आहेत आणि फरक काय ते सांगतो. अजित पवार सुद्धा एखादा बारामतीचा कार्यकर्ता इथे आला, तर या नेत्यांना पारख असते. समोरची व्यक्ती कोण आहे, काय गोरगरीब आहे का, कशासाठी आला हे कळतं त्यांना. म्हणजे साधे जे सरकारी अधिकारी आहेत 15-20 वर्ष काम केलेले, त्यांना केबिनच्या आत माणूस आला की कळतं हा कुठल्या टाईपचं काम करायला आलाय आपल्याकडे, कुठलं घेऊन आलाय आणि ते होणार आहे का न होणार आहे, का लीगल आहे का इल्लीगल सांगतो, हा ब्राईबवाला आहे का? इतकी पारख असते कारण रोज माणसांनाच भेटतात हे लोक. तसं शरद पवार किंवा अजित पवारांना हे कळतं समोरची व्यक्ती काय आहे, कशी आहे. म्हणून अजित पवारला जर एखादा कार्यकर्ता भेटला, उन्हाळ काय करणारा किंवा काहीतरी गैरउद्योग करणारा आपल्या नावावर किंवा या पद्धतीचा, तर बारामतीतला माणूस जर मंत्रालयात दिसला तर ते पटकन रागवायचे. "तू काय करतो रे इथे?" त्याची भंबेरी उडायची. मग तो काहीतरी छातुरमत ते म्हणले, "इथं होतं का हे काम? मला शिकवतो का तू? मला शिकवतो? इथं काम होतं?" आणि मग त्याला हाकलायचे. त्याला म्हणायचे, "पहिल्या गाडीने बारामतीला सूट." आणि मी येतोय 2 मीटिंग घेऊन. परत तर दिसला नाही ते मला असा फिरताना. "जा गावाकडे जा, कामं करा." हे राजकारणाच्या मागे फिरू नका. या पद्धतीने तो झापायचे अजित पवार. आणि मग तो कार्यकर्ता जर आपल्या नावावर संभाव्य कोणी काही करणार असेल गैरप्रकार त्याला आळा घालता येतो. त्यामुळे शरद पवारांनी लोकांची कामं केली, अजित पवारांनी केली आणि बारामतीमध्ये तर शरद पवारांनी जसं मनमोहन सिंगांच्या काळात ते कृषी मंत्री झाले तेव्हा आणि थोडंसं आधी देखील अजित पवार जेव्हापासून मंत्रिमंडळात आले 99 पासून तेव्हापासून अजित पवारांनी खूप लक्ष घातलंय बारामतीत आणि त्यांना वर्षानुवर्ष लोकांनी विक्रमी मतांनी निवडून दिलंय. तर तेही काम करत होते. आता तुम्ही गेलात तो वैद्यकीय कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, अनेक कॅम्पसेस आहेत. संस्थात्मक उभारणी जी आहे, ती शरद पवारांनी केली, अजित पवारांनी केली. म्हणजे काल जिथे अंत्यसंस्कार झाले, तो जो कॅम्पस आहे, ते सगळं शरद पवारांच्या डोक्यातनं तयार झालेलं आहे, त्यांच्या कल्पनेतनं. तिथे शरदिनी डहाणूकर यांच्यासारख्या तज्ञ महिला होत्या, आयुर्वेद आणि याच्याशी संबंधित. नक्षत्र उद्यान पवार साहेबांना सुरू करायचं होतं. ते होऊ शकलं नाही, कारण त्या डहाणूकर मॅडम वारल्या त्या काळातच, ते उभारणीच्या. आम्ही त्या काळापासून बारामतीला जाऊन हे पाहिलंय. अतिशय अ, वेगाने विकास केलाय आणि अजित पवारांनी त्यातलं योगदान खूप मोठं दिलं गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये आणि ते अजित पवारही पवार साहेबांपासून वेगळं झाल्यापासून सांगायचे. त्यामुळे लोकसंग्रह दोघांचाही तितकाच आहे. लोकांचं प्रेमही तितकंच मिळवलेलं आहे आणि अजित पवार जेव्हा पक्षातनं बाहेर पडले शरद पवारांच्या आणि सरकारमध्ये गेले, तेव्हा जे पोस्टर वॉर झालं किंवा फ्लेक्स वॉर झालं, त्याच्यामध्ये बारामतीमध्ये अजित पवारांचे फ्लेक्स किंवा पोस्टर मोठ्या संख्येने होते आणि तरुणाई अजित पवारांच्या बरोबर मोठ्या संख्येने आहे, हेही आपण विसरता कामा नये. त्यामुळे शरद पवारही मोठे आहेत, अजित पवारही मोठे आहेत नेते म्हणून आणि अजित पवारांनी माणसं मिळवली ती काल आपण पाहिलंच काल आणि परवा. तर अख्खा महाराष्ट्र शोक व्यक्त करतो. मी सांगितलं जसं मला पुणे जिल्ह्यातलं तरी माहिती आहे अनेक गावांमध्ये उरूस किंवा जत्रा त्याचे कार्यक्रम रद्द केलेत लोकांनी सगळे. फक्त पूजा करणार आहेत. तर हे
अशा प्रकारचं प्रेम कमी नेत्यांना मिळतं आणि दोघांच्या स्वभावामध्ये, कार्यशैलीमध्ये काही साम्य आहेत, काही फरक आहेत. काही म्हणजे अगदी पूर्ण टोकाचे उलटे गुण आहेत. म्हणजे शरद पवार उत्कृष्ट वक्ते आहेत. अजित पवार अजिबात उत्कृष्ट वक्ते नाहीत. पण तो कामाचा माणूस हीच त्यांची प्रतिमा आहे. ते डॅशिंग पद्धतीने काम करतात. लोकांना झुलवत ठेवत नाहीत आणि त्यांनी अजित पवारांनी जसं कार्यकर्त्यांना दुखावलेलं नाही, तोंडावर नाही म्हटलं तर लोकांना आनंद होतो. कारण आजच्या राजकारणामध्ये तो दुर्मिळ गुण आहे. तोंडावर एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं. कुठला नेता नाही म्हणतो? म्हणजे खर्च वाढला बजेटमधला. लाडकी बहीणमध्ये बोजा पडणारे हे कटू सत्य सांगणारे अजित पवार होते किंवा शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीला नाही म्हणणारे अजित पवार होते. त्या लोकप्रिय निर्णय घेणारा माणूस नाही तो. ते तडक-फडक निर्णय घेतात, राज्याच्या हितासाठी करतात हे लोकांना माहिती आहे. म्हणून अनेक लोकांना जसं विरोध भक्ती हा एक प्रकार आहे, की तुकारामांच्या पत्नीला विरोध भक्तीतनं विठ्ठल गवसला, तसं कटू निर्णय तोंडावर सांगणारी माणसे लोकांना आवडतात. कारण काय ते राज्याच्या हिताचा विचार करतात. हा लोकांना विश्वास आहे. सगळीकडे लोकप्रिय राजकारणाची जेव्हा चलती असताना एखादा माणूस लोकप्रिय निर्णयाला विरोध करतो हेही लोकांना आवडतं. आणि त्या प्रकारचे नेते अजित पवार होते आणि म्हणूनच त्यांना त्या प्रकारच्या प्रतिक्रिया अक्षरशः आज आकाशवाणीला, विविध भारतीवर जे फर्माईशच्या कार्यक्रमामध्ये लोकं फोन करतात, फोन इन त्याच्यातले 99% लोकांनी अजित पवारांच्या बद्दल शोक व्यक्त केला. ते वेगवेगळ्या गावातले लोकं होते आणि त्यांनी गाणी पण त्यांना श्रद्धांजलीपर लावली, की एखाद्याच्या गाण्याने कसं नुकसान होतं. या फर्माईशी लोकं देतात. याच्यावरनं आपण अंदाज केला पाहिजे, की त्यांची लोकप्रियता किती होती आणि एक जे वर्णन त्यांच्याविषयी काही तज्ञ लोकं करतायत, ते बरोबर आहे, की जसं प्रणव मुखर्जींबद्दल बोललं गेलं, की बेस्ट प्राईम मिनिस्टर इंडिया कुड हॅव बीन बट इंडिया नेव्हर हॅड. तसं एक चांगले मुख्यमंत्री झाले असते, पण ते महाराष्ट्राला कधी लाभले नाहीत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने वाईट झालं, समाजाला नुकसान आहे. आपण व्यक्तीच्या पॉलिटिकल रिपोर्टिंग करतो, आपलं नुकसान आहे कारण त्या पद्धतीचे नेते घडायला 30-40 वर्ष लागतात. म्हणजे दशकं लागतात असं नेतृत्व घडायला, व्यक्तिमत्व घडायला आणि ते रोज पहिलीला 50 नेते अशा प्रकारचे होणार नाहीत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पुढे प्रश्न आहेत, पवार कुटुंबापुढे प्रश्न आहेत, महाराष्ट्रापुढे प्रश्न आहेत, भाजपापुढेही प्रश्न आहेत, अशी परिस्थिती आहे. निश्चितपणे हो. आपण तुम्ही आता प्रश्न जे निर्माण केले त्या प्रश्नांकडेच आपण जाऊया. कारण परिस्थिती अशी आहे की शरद पवारांच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन म्हणजे शरद पवारांचे काही निर्णय न पटल्यामुळे किंवा स्वतःच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये काही शंका निर्माण झाल्यामुळे किंवा आपले काका काही वेगळं काही करू इच्छितात आणि आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळत नाहीये, अशा पद्धतीची त्यांची खात्री पटल्यामुळे त्यांनी भाजपाची वाट धरली किंवा भाजपाला सोबत करण्याचा निर्णय त्या काळी घेतला. शरद पवारांना त्या गोष्टीचा विरोध राहिला कायम आणि ते सत्तेमध्ये सहभागी झाले. अनेकांना म्हणजे भाजपा सकट अनेक भाजपाच्या चाहत्यांना देखील अजित पवारांना सोबत घेतलेलं तर आवडलेलं नव्हतं. मात्र हे सगळं झाल्यानंतर देखील एक डेडली कॉम्बिनेशन तयार झालेलं होतं राज्याच्या राजकारणामध्ये. ज्या पद्धतीने अजित पवार काम करत होते, फडणवीस काम करत होते आणि एकनाथ शिंदे काम करत होते. कारण हे अतिशय काम करणारे म्हणजे लोकांमध्ये जाऊन, लोकांमध्ये मिसळून आणि लोकांच्या भावना समजून घेऊन काम करणारे लोक होते आणि वेळ काळाचं भान न ठेवता काम करणारे लोक होते. अशा पद्धतीचं हे डेडली कॉम्बिनेशन तयार झालेलं होतं. त्यामुळे राज्यामध्ये आता जी काय सत्ता आली 2024 ची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये देखील 2/3 पेक्षा अधिक बहुमत या डेडली कॉम्बिनेशनला मिळालं होतं. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची, कारण शरद पवारांना बाजूला ठेवून वेगळी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी पक्षावरती जो ताबा मिळालेला होता, निवडणूक चिन्हाचं ते गणित जातात किंवा एकंदरीत वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि हे सगळं सुरू असतानाच महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय सुरू झाला आणि मग आता ते जवळपास एकत्र येतातच आहेत. एकत्र येण्याची प्रक्रिया जवळपास फायनलच झालेली आहे. अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. ह्या चर्चांना आता कुठेतरी ब्रेक लागेल असं वाटतं का? एक. दुसरा महत्वाचा मुद्दा, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे काही मंत्री सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यांचं भवितव्य काय आहे? किंवा त्यांना नेतृत्व कोणाचं मिळणार आहे? आणि हे नेतृत्व मिळत असतानाच त्यांची मंत्रिपदं तशाच पद्धतीने कायम राहतील का? राज्याचं वित्तमंत्रीपद भाजपा स्वतःकडे ठेवेल का? आणि त्यांना जे त्यांच्या जागी उद्या जर सुनेत्रा पवार आल्या, तर त्यांना वित्तमंत्री पद देईल का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय वाटतात? 2 गोष्टी अशा आहेत, की अजित पवार यांच्या निधनानंतर पुढे काय? तर पुढे काय मध्ये व्हरायटी ऑफ प्रश्न म्हणजे अनेकविध प्रश्न आहेत. त्यातला महत्त्वाचा जो आहे कळीचा, तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा जो आहे, त्याचं नेतृत्व कोण करणार? त्यांच्या जागी पोटनिवडणुकीला कोण उभं राहणार?
आणि सर्वसामान्यपणे जसं गोपीनाथ मुंडे हे अपघाती निधन झालं, तेव्हा त्यांच्या मुलीला कोणी विरोध केला नाही, बिनविरोध निवडून दिलं. काही वेळेला असं होतं, की काही वेळेला बिनविरोध निवडणूक होते, काही वेळेला उमेदवार दिले जातात. पण ऑल सेड एंड डन या केसमध्ये अजित पवारांच्या आता सुनेत्रा पवार यांना तिथे पोटनिवडणूक लढावी लागेल आणि त्याही लढतील असं मला वाटतं स्वतःला. एक विश्लेषक म्हणून, पत्रकार म्हणून आणि त्या कदाचित महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देखील होतील. मी कदाचित हा राहिला होतोय. मला वाटतं, की त्या होतीलच, पण तरी देखील आपण ती एक शक्यता गृहीत धरू, कारण राजकारणात काहीच अशक्य नसतं. त्या अँगलने मी म्हणतोय, की कदाचित त्या मुख्यमंत्री देखील, उपमुख्यमंत्री देखील होतील. परंतु त्यांच्याकडे अर्थमंत्री पद इमिडिएटली जाईल असं वाटत नाही. कारण आता विधानसभेचं सेशन आहे आणि त्याच्यात संकल्प सादर करायचा आहे. तर सुनेत्रा पवार यांना इतक्या पटकन ते सगळं ग्रास्प करून प्रेझेंट करणं सोपं आहे का नाही हे मला अवघड वाटतं आणि त्यामुळे कदाचित आत्ताचा अर्थसंकल्प एकतर स्वतः देवेंद्र फडणवीस मांडतील, कारण ते अर्थ विषयातले तसेही तज्ञ आहेत म्हणजे आणि त्यांचं जरी ते स्वतः स्वतःचं काही फायनान्स विवेचन मिनिस्टरही जरा राहिलं, कमी ते असलं खातं त्यांच्याकडे होतं सुद्धा. नाही, नाही होतं आणि ते अर्थसंकल्प कसा वाचावा असं पुस्तक देखील त्यांनी लिहिलं इथपर्यंत. अर्थसंकल्पाच्या गाड्या अभ्यासक आहेत. अर्थसंकल्प ते दुसऱ्याने तयार केलेला पण छान मांडू शकतील अशी राज्याची त्यांना जाण आहे. म्हणजे इतर कुठल्या मंत्र्याला दिलं तर त्याला सगळ्या खात्यांचं सगळं माहिती असेल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे कदाचित शक्यता ही की अर्थसंकल्प सादर फडणवीस करतील आत्ताचा. पुढे मंत्रिमंडळाची जी फेररचना होईल त्याच्यात कदाचित राष्ट्रवादीतला एखादा मंत्री अर्थमंत्री होऊ शकतो हा एक भाग. त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदही जाऊ शकतं आणि त्या आमदार होतीलच अजित पवारांच्या जागी. याची माझ्या मनात काही शंका वाटत नाही आणि ते स्वीकारतील असं मला शक्यता जास्ती वाटते. आता त्याच्या पलीकडचे प्रश्न म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का? कारण असं की फडणवीस यांच्या बंगल्यावर आत्ताच भेट झाली आहे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची त्यांच्याबरोबर म्हणजे अजित पवारांच्या गटाच्या किंवा पक्षाच्या. तर त्यांचा काय सूर आहे हे पुढे यायला लागेल आणि मला ज्या प्रकारची जाहिराती सगळ्या वृत्तपत्रातनं दिल्या भारतीय जनता पक्षाने श्रद्धांजलीच्या अजित पवारांना, तर त्या जणू काही ते भारतीय जनता पक्षाचेच केंद्रातले कोणी नेते असावेत की काय या प्रकारच्या जाहिराती होत्या. त्यानंतर भाजपचे अनेक आमदार ट्वीट करतायत. त्याची सरकारी पत्रकं येतात डी-जी-आय-पी-आरच्या म्हणजे पब्लिसिटीची श्रद्धांजली वाहणारी अजित पवारांना. श्रद्धांजली सगळेच वाहतात. पण श्रद्धांजली वाहताना भारतीय जनता पक्षाचे लोकं खूप मोठ्या प्रमाणावर अजित पवारांच्या भावभक्तीपर किंवा गुणगौरवापर अनेक गोष्टी तपशीलवार प्रेझेंट करतायत सोशल मीडियामध्ये. हे जर लक्षात घेतलं, तर अजित पवारांना जसं भारतीय जनता पक्षाच्या जवळ ते गेले होते आणि सरकारमध्ये गेले होते, तसं फडणवीस आणि एकूण भारतीय जनता पक्षाची रचना जी आहे, ते लोक अजित पवारांच्या कुटुंबाला लांब जाऊ देतील असं मला वाटत नाही आणि त्यांच्या पक्षाला. बरं जे मंत्री त्यांचे आहेत तुम्ही म्हणालात ते वेगवेगळ्या खात्यांचे आता, हसन मुश्रीफ असतील, वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, मुंडे असतील धनंजय, हे सगळे मंत्री जे आहेत कोणालाही मंत्रिपद आता सोडायची मुंडे इच्छा आणि नसते, वळसे पाटील सत्तेचं स्थान मंत्री नाहीयेत. सोडायचं नसतं. तसे सगळे मंत्री मंत्रिमंडळात राहतीलच. हां, वळसे पाटील मंत्री आहेत ना. नाही, वळसे पाटील मंत्री नाहीयेत आणि धनंजय मुंडे देखील धनंजय मंत्री नाहीत मुंडे आता. नाहीयेत. वळसे पाटील पण नाहीयेत. दिलीप वळसे पाटील येतील मंत्रिमंडळात कारण ते आरोग्याच्या कारणास्तव गेले. ते धनंजय मुंडे जरा कॉन्ट्रोव्हर्सीमुळे बाहेर पडले होते. त्यामुळे ते काही लगेच मंत्री होतील असं वाटत नाही मला. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी जे आहेत ना, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे ते मंत्रिमंडळातच राहतील. त्यामुळे ते काही मंत्रिपद सोडतील असं मला वाटत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन एकीकडे नुसार राष्ट्रवादीचे सगळे नेते भेटले अजित पवार पक्षाचे असं बातमी येतेय. याच्यात काय येईल हे सांगता येणं अवघड आहे. पण मला असं वाटत नाही, की इमिजिएट पक्ष विलीन होईल म्हणून आणि जर शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना मंत्री व्हायची घाई झाली, आपण पूर्वीही बोललोय. रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असेल किंवा अनेक. तर त्यांना जर जयंत पाटील त्यांना जर घाई असेल, तर त्यांना मंत्री म्हणून अकोमोडेट भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सरकार करू शकतं का? त्यांच्या नेतृत्वातला हा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही, की त्यांना इतक्या लगेच अकोमोडेट करून घेतील. त्यामुळे 2 राष्ट्रवादी लगेच एकत्र येतील, असं मला आता वाटत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित शरद पवार यांनी अगदी इमोशनल खूप हे केलं, की मला या वयामध्ये असं वाटत नाही, अजित गेला तर आता एकत्र यावं. या पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं तर मला माहीत नाही काय इमोशनल परिणाम होईल ते. पण आज मला शक्यता इमिडिएट होईल असं खरोखर वाटत नाहीये. असं माझं मत आहे. निश्चितपणे एक शेवटचा प्रश्न जाता जाता अ, राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष ज्याला आपण सेक्युलर आपण इमेजवाला पक्ष म्हणतो किंवा ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा चालवणारा भाजपाने कितीही म्हटलं तरी सुद्धा भाजपाकडे त्या दृष्टीने पाहिलं जात नाही. त्यामुळे एकंदरीत हे जे काही कॉम्बिनेशन तयार केलेलं होतं म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाच्या बरोबर धर्मनिरपेक्षतावादी आणि शाहू फुले आंबेडकरांना मानणारा एक पक्ष म्हणून एक अस्तित्व आहे किंवा ह्या जो एक वोट चंक आहे ज्याला आपण मताचं एक बेगमी म्हणजे मतांचा जो एक चंक असतो
किंवा मतांची जी काही बेरीज असते, ही सगळी बेरीज अजित पवारांच्या निमित्ताने आपल्या बरोबर घेण्यामध्ये भाजपाला यश मिळालेलं होतं. ही परिस्थिती भाजपाला भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणं शक्य होईल का? म्हणजे अजित पवारांचं अस्तित्व, म्हणजे अजित पवारांच्या गटाचं अस्तित्व वेगळं ठेवणं शक्य होईल का? आणि शरद पवारांना म्हणजे शरद पवार बरोबर येतील नाही येतील आताच्या घडीला आपल्याला माहिती नाही. त्याचबरोबर त्याच्यातला दुसरा जोड प्रश्न असा की शरद पवारांचं वय आणि तब्येत लक्षात घेता सुप्रिया सुळे यांचं भवितव्य काय? ते दोन गोष्टी अशा की शरद पवार यांच्या पक्षाचा भवितव्याचा विचार केला तर आत्ता राजकीय दृष्ट्या म्हणजे अजित पवार शरद पवार दोघांनाही अपयश आलं महापालिकांच्या निवडणुका. पण जिल्हा परिषद ग्रामपंचायत हा त्यांचा बॅस्टियन आहे, म्हणजे त्यांचं अगदी वर्चस्व असलेला भाग आहे, अगदी पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये सगळीकडे. तर शरद पवार यांच्या पक्षाच्या भवितव्यामध्ये शरद पवार यांचं वय आणि ते तुलनेने सक्रिय नाहीत, कारण वय आणि आजारपण सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे शेवटी निसर्ग असतो. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कदाचित सोपवतीलही. त्या पक्षाला सुद्धा भवितव्य शून्य असं मला वाटत नाही, कारण त्यांचं सुद्धा काहीतरी स्थान आहे. कारण कुठलाही पक्ष एका रात्रीत शून्य होत नाही. जसं उद्धव ठाकरे यांचा पक्ष सुद्धा विधानसभेच्या अपयशानंतर काही शून्य झाला नाही ना. मुंबईत आपण पाहिलं त्यांना 60-70 जागा आल्या. तर तसं एखादा पक्ष, एखादी संरचना एका रात्रीत संपत नाही. तसं शरद पवारांचा पक्ष एका रात्रीत संपणार नाही. परंतु कमकुवत खूप झालेला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज अजित पवार यांचा पक्ष सत्तेत आहे. ते एकत्र येतात की नाही ही शक्यता म्हणजे कोणी गॅरंटी देऊ शकत नाही काय होईल. कारण मुळात पवारांच्या राजकारणाचा संबंध आहे आणि पवारांचं राजकारण हे कधी निस्संदिग्ध काही सांगणारं नाही. अजित पवार ठळक-पळक सांगणारे होते म्हणून त्याचे निर्णय दिसले आपल्याला. आज अजित पवार नाहीत. त्यामुळे काय होईल हे अचूकपणे सांगता येणं खूप अवघड आहे. पण मला असं वाटत नाही अजित पवार, शरद पवार यांचे पक्ष तातडीने एकत्र येतील. दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षाचं भवितव्य तुम्ही म्हणताय, तर शरद पवार यांच्या संमतीने समजा जर त्यांनाच एनडीएमध्ये जायचं असेल आणि ते मोदी शहा यांच्याशी बोलले, कारण त्यांचं स्थान मोठं आहे राजकारणी म्हणून. ते जर मोदी शहा या लोकांनी ॲक्सेप्ट केलं तर फडणवीसांना ॲक्सेप्ट करावं लागेल त्यांना घेणं. मग त्यांच्यासाठी जागा करता येईल. पण आजच्या परिस्थितीत शरद पवारांच्या पक्षाला जागा आहे सरकारमध्ये असं मला वाटत नाही. कारण काँग्रेस पक्ष मुख्य विरोधी पक्ष आहे देशात सुद्धा आणि राज्यात. त्या मुख्य विरोधी पक्षाला एक त्यांची मतं खाणारा पक्ष पाहिजे म्हणून अजित पवारांचा पक्ष आहे बरोबर. अजित पवारांचा पक्ष आज वेगळा लढल्यामुळे मुंबईत नवाब मलिक आणि यांना जी काही मतं पडली ती काँग्रेसकडे गेली नाही ना मुंबईमध्ये. तर ते त्यांचं स्थान आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मतं डिव्हाइडच होत आहेत ना. त्याचाही फायदा भारतीय जनता पक्षाला झालेलाच आहे ना. तर या सगळ्याचं जे राजकीय अपरिहार्यता जी आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर सीटमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. पूर्वी जसं काँग्रेस असायची अनेक वर्ष तसं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काय डावपेच आखतो, काय राजकारण करतो याचाही परिणाम असेल या घटनांवर. आणि दुसरीकडे शरद पवारांनी खूप इमोशनल अपील केलं तर सुनेत्रा पवार आणि त्यांचे कुटुंबीय काय कॉल घेतात याचाही महत्त्वाचा जागा असेल. आज जे नेते अजित पवारांबरोबर मंत्री म्हणून सामील झाले, त्यांच्याबद्दल ज्या प्रकारची वक्तव्य शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांनी केली होती, वेळोवेळी केली, त्याचे काहीतरी माणूस म्हणून परिणाम असतात ना. निश्चितपणे मंडळी, आपण ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे आपण अजितदादांची अशी अकाली एक्झिट होणं आणि या एक्झिटच्या नंतर जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आपण. अजितदादांचं आजवरचं जे कार्य आहे ते नेमके लोकप्रिय का झाले, त्यांची काम करण्याची नेमकी पद्धत कशी होती, त्यांच्या संदर्भामध्ये काही वेगळ्या आठवणी आहेत का, हे सगळं जागवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आजच्या या चर्चेच्या निमित्ताने आपण केलेला आहे. भविष्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे घड्याळ चिन्ह ज्यांचं आहे त्याचं नेमकं काय होणार आहे, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील की होणार नाहीत, आणि त्या जर झाल्या त्या पक्षाच्या अध्यक्ष होतील का, आणि त्या जर झाल्या तर पक्षाची परिस्थिती भविष्यामध्ये काय असेल किंवा त्यांची स्थिती काय असेल हे आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाही. शेवटी काळ हा प्रत्येक गोष्टीवरचा उत्तर असतं. राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची आहे त्याचं नेमकं भवितव्य काय आहे याचं देखील उत्तर जे काय ते काळच देणार आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला राज्याच्या राजकारणावरती अजित पवारांच्या अकाली एक्झिटनी नेमका काय परिणाम होणार आहे याचा एक छोटासा परामर्श घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. अर्थात हा परामर्श पूर्ण नाहीये. याच्या पेक्षा देखील आपण आणखीन बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत, आपल्या मनात आहेत, त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. मात्र थोडासा वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही तो प्रयत्न आता थोडासा मर्यादित ठेवलेला आहे. तुम्हाला ही आजची मुलाखत कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे आम्हाला सांगा. आमचा हा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब देखील जरूर करा आणि आमच्या या सगळ्या चॅनलच्या संदर्भामध्ये ज्या काय तुमच्या म्हणणं असेल ते आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. धन्यवाद.